आता पाऊस पाणी संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। पालघर जिल्ह्याला हवामान विभागाकडून आज पावसाचा रेड अलर्ट। जिल्ह्यामध्ये सर्व शाळांना महाविद्यालयांना सुट्टी जाहीर। जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांचे आदेश। कोल्हापुरातील राधानगरी धरण अखेर 100% भरलं। राधानगरी धरणाचे 4 स्वयंचलित दरवाजे उघडले। धरणातून 7212 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू। पंचगंगा नदीची पाणी पातळी सध्या 26 फुटांवर। भोगावती आणि पंचगंगा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। गोंदिया जिल्ह्याला सलग दुसऱ्या दिवशी पावसाचा रेड अलर्ट। अनेक भागात मुसळधार पावसाला सुरुवात। जिल्ह्यातील बेवारटोला प्रकल्प ओव्हरफ्लो। बुलढाणा जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावली। काही ठिकाणी पावसाची संततधार सुरू। हवामान विभागाकडून बुलढाणा जिल्ह्याला येलो अलर्ट जारी। बुलढाण्यामध्ये लोणार तालुक्यामध्ये झालेल्या पावसामुळे सर्वत्र पूर परिस्थिती निर्माण। परिसरातील शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान। कासारी गावाजवळील रस्ता खचला। परिसरातील दळणवळण विस्कळीत। तत्काळ रस्ता दुरुस्त करण्याच्या नागरिकांची मागणी। रायगड जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट। काल झालेल्या पावसामुळे सावित्री नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ। पावसाचा जोर वाढल्यास सावित्री नदी इशारा पातळी ओलांडण्याची शक्यता। महाड पोलादपूर तालुक्यामधील सर्व शाळांना सुट्टी जाहीर। गडचिरोलीमध्ये भामरागडमध्ये पुराचा जोर कायम। जिल्हा मुख्यालयाशी तालुक्याचा संपर्क तुटला। इंद्रावती आणि पर्लकोटा नदीची पूरस्थिती कायम। धुळे जिल्ह्यामध्ये 15 ते 20 दिवसानंतर पावसाच्या सरी। शेती पिकांना मोठा फायदा। शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त। शहापुरातील भातसा धरण पूर्ण क्षमतेनं भरलं। धरणाचे 5 दरवाजे अर्ध्या मीटरनं उघडले। 6300 क्युसेक वेगानं भातसा नदीपात्रामध्ये विसर्ग सुरू।